हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे सोमवार आणि मी सोमवारी सकाळी 4:30ला उठले होते. इथे तुम्ही बघाल तर माझा स्वयंपाक वगैरे सर्व 7:30पर्यंत हे कामं आवरले. इथे किचन वगैरे स्वच्छ धुवून पुसून घेतला आणि आता इथे गार्डनमध्ये बाहेरून फुलं घेऊन येते. देवपूजा करायची आहे. तर आज मी कुठे जाणार आहे, त्यामुळे जेवढे लवकर उठून आणि माझा 7:30पर्यंत स्वयंपाक वगैरे सर्वच घरातले कामं आवरले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला समजेल. तर गोकर्णीच्या वेलाला सुद्धा फुलं आले होते. इथे टगरीच्या झाडाचे फुलं तोडले आणि इथे तुम्ही बघाल तर मस्त माझी सकाळी 7:30 वाजता छान अशी देवपूजा झालेली आहे. लवकर उठले त्याच्यामुळे हे सर्व काही कामं माझे लवकरच आवरले. 4:30ची बेल लावली होती त्याच्यामुळे मग उठले. सकाळी 7:30 वाजता मस्त अशी माझी देवपूजा झाली. आज गार्डनमध्ये गोकर्णीच्या वेलाला 2 फुलं निघाले. तर एक शंकराच्या पिंडीवर वाहिलं आहे आणि दुसरं कुबेर यंत्रावर वाहिलेलं आहे. तर बघा किती छान अशी पूजा झाली आहे. चला आता झाली तयारी वगैरे सर्व काही. तर बघा 7:30 वाजता इथं आम्ही गाडीत बसलो आहे आणि चाललो आहे. पुढे गेल्यावर तुम्हाला समजेलच का आम्ही कुठे चाललो आहे काय. तर बघा फुल गाडी आमची भरलेली आहे. आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार. तर आम्ही श्रावण सोमवारच्या फेरीला चाललो आहे. त्र्यंबकेश्वरला आम्हाला फेरी मारायची आहे. तर बघा आमची गाडी किती भरलेली आहे. आणि ज्याला कोणाला फेरी मारायची असेल ना तर रात्रीच्या वेळेस मारतात आणि दिवसा पण मारतात. तर मग आम्ही ना दिवसाची फेरी मारणार आहे, रात्रीची नाही. कारण आहे ना रात्रीच्या अंधार असतंय. आता तुम्हाला इथे बघा रस्त्याला हे भाविक दिसतात ना, हे रात्रीच्या फेरीला गेले होते. तर आता आम्ही इथे त्र्यंबकेश्वरमध्ये 9:30ला पोचलो आहे. तर बघा रस्त्याला किती गर्दी, हे पायी चाललेले आहेत. तर तशीच आम्हाला पण फेरी मारायची, पण आम्हाला दिवसाची मारायची आहे. आता आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये पोचलो आहे आणि गजानन महाराजांच्या मंदिराच्या परिसरामध्ये गाडी पार्क करतो. त्याच्यानंतर कुशवर्तावरती आंघोळी करायला, हातपाय धुवायला जाणार. तर हे बघा आमची गाडी. खरं सांगायचं तर फेरी मारायची ही खूप वर्षाची माझी इच्छा होती, पण ती इच्छा माझी आज पूर्ण झाली. त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्येच माझं माहेर आहे आणि सासरसुद्धा जवळच आहे. तरी पण हा योग कधी आला नव्हता, तो योग आज घडून आला आहे. तर खरंच खूप छान वाटतंय. अभि पाय दुखतात. हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे अभि आणि तो चाललाय. कुठे चाललाय रे? शिर्डी पदयात्रा. आमच्या मोखाड्यामधून ही शिर्डीची पदयात्रा निघाले. तर तो शिर्डीला चाललाय. त्र्यंबकेश्वरला 12ही महिने भाविकांची गर्दी राहते आणि श्रावण सोमवार म्हटल्यानंतर तर खूपच श्रावण महिन्यामध्ये गर्दी असते. हा दुसरा श्रावण सोमवार आहे, इतकी गर्दी आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारला तर पाय ठेवायला त्र्यंबकेश्वरमध्ये जागा राहणार नाही, इतकी गर्दी असते. पोचलोय कुशावर्तावरती. तर आम्हाला ना आंघोळी करायच्या होत्या, पण मग आमचा प्लॅन बदलला. मग फक्त आम्ही पायावरती पाणी घेतलं, दर्शन घेतलं आणि पाया पडलं. तर हे बघा कुशावर्त, भरपूर मोठं कुंड आहे बघा. आणि किती गर्दी आहे भाविकांची, एवढी गर्दी आहे. इथे आंघोळी करतात आणि कोणी कोणी म्हणजे आंघोळ केली का ते ओल्या वस्त्रांनीच प्रदक्षिणेला जातात. पण आम्ही फक्त हातपायच धुणार आहे आणि तिथून पुढे निघणार आहे. त्र्यंबकेश्वर म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकीचं एक ज्योतिर्लिंग आहे. सगळे त्र्यंबकेश्वरमध्ये अनाऊन्समेंट असते का मुलांना सांभाळा, दागिने सांभाळा, जे त्याला स्वतःला व्यवस्थित सांभाळा. कारण आहे ना म्हणजे भरपूर चोऱ्या वगैरे होतात किंवा दागिने जातात, लहान मुलं हरवतात, म्हातारे माणसं हरवतात. त्याच्यामुळे सगळ्यांची काळजी घ्यायला लावतात आणि पोलीस पण भरपूर ठिकठिकाणामध्ये असतात. त्याच्यामुळे काय एवढं टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. तर कोणी लहान मुलं वगैरे हरवले तर जिथे पोलीस वगैरे उभे राहतात ना तिथं गेले का शोधून देतात, काही नाही. तर हे बघा कसे पोलीस वगैरे आहेत आणि भरपूर म्हणजे सुरक्षा वगैरे आहे. तर इथे ना आम्ही मस्त दर्शन वगैरे घेतलं, एकमेकाच्या पायावर पाणी टाकून आणि पाया पडलो. बंद राहत नाही संध्याकाळी. हो का? त्र्यंबकेश्वरचा मसाला दूध फेमस आहे. श्री स्वामी समर्थ नाव त्याचं दुकानाचं नाव आहे आणि गाजरे बंधू.
फेमस आहेत पण आता तुम्ही सांगितलं ना, माझ्या मेवण्यांनी सांगितलं, मला सांगायची गरज नाही. घ्या सगळ्यांनी, द्या फेरीला निघायच्या आधी ना आम्ही सगळेजण दूध घेणार आहे आणि त्याच्यानंतर फेरीला सुरुवात करणार आहे. बोला अमोल भाऊ. वाल्मिक ऋषींचं हे मंदिर. वाल्मिक ऋषींचं मंदिर आहे. पटकन कुठल्याही देवस्थानाला नाही मिळत बघण्यासाठी. तर इथे त्र्यंबकला ते आहे. साकारलेलं आहे, उत्तम प्रकारे साकारलेलं आहे. बरोबर, हो छान. चला, हे आहे त्र्यंबक राजाचं मंदिर. त्र्यंबक राजाच्या मंदिराचं काम चालू आहे. आम्ही बाहेरून दर्शन घेतलं त्र्यंबक राजाचं आणि पुढे निघालो तर याला कोठी म्हणतात. ही आहे वर्षा, माझी सख्खी मावस बहीण, माझ्या लहान मावशीची मुलगी. तर ती पण फेरीला आहे, तिची पहिलीच फेरी आहे. पुन्हा अमोल भाऊंच्या मामांची मुलगी आहे दीपा, ती सुद्धा फेरीला आहे. तिच्या 2-4 फेऱ्या झाल्यात. सकाळचे 10:15 वाजले. बोले ना. बघा आम्ही चाललो कॉलेजला. मग आता मी सॅक घातले, म्हणजे मी कॉलेजलाच चालले. हे बघा आता आमची फेरी सुरू झाली. किती वाजले सांगा घड्याळात बघून. 11:15. 11:15ला आम्ही सुरुवात करतोय फेरीला. फेरीला सुरुवात करायच्या आधी कुशवर्तावरती जायचं, तिथे तोंड हातपाय धुवायचे किंवा आंघोळ करायचे. आंघोळ केली तर असं म्हणतात का ओल्या वस्त्रानेच फेरीला जायचं असतं. तर आम्ही मग तोंड हातपायच धुतले आणि तिथे ना मी ड्रेस घातला, कारण मी साडी नेसून आले होते, आंघोळ करायची होती म्हणून. पण मग आंघोळ कॅन्सल झाली आणि मग गाडीजवळ गेलो. तिथे आम्ही आमच्या बॅगी वगैरे ठेवल्या. गजानन महाराजांच्या परिसरात गाडी लावेल होती तिथे आणि तिथून पुढे आम्ही फेरीला निघालो. आपला पहिल्याचं मग आम्ही लेट टिकलो ना, 10:30 वाजता निघालो ना. निघतो 11:15 वाजले. हा, सांगा काय नाव आहे? तलावाचं नाव परागवाडा म्हणून आहे. हा, याला आता आपल्याला एक पूर्ण फेरी मारायची आहे. व्हिडिओला टाकायचे आहे ना. आता आम्ही कुशवर्तापासून आलो. नाव द्यायला कुशवर्तावरती आम्ही तोंड हातपाय वगैरे धुतले आणि आता ह्या तलावाला पूर्ण एक राऊंड मारायचा आहे. आणि ते नाही काय एक बिलकुल पाऊस नाही. हां, त्यांनी केलं, चांगलं केलं. घेतला म्हणजे मग एकाला जेवत ना. हा, येऊ द्या, नाही तर उभे राहा. बघा ह्या दोघी माझ्या मावस बहिणी आणि त्या दोघी सख्या बहिणी आहेत. तर हिचंच मागे फर्निचर झालं विमलचं आणि तिचं नाव वर्षा आहे. तर आमचा 13 जणांचा ग्रुप आहे. आम्ही एवढे जण फेरीला निघालो आहे. तुम्ही वातावरण बघाल ना तर खूप मस्त असं वातावरण आहे आणि 32 किलोमीटरची ही फेरी आहे. आम्ही 11 वाजता सुरू केली आहे फेरी आणि ह्या आहेत झारखंडच्या ताई. त्यांना पण म्हटलं का तुम्ही चला फेरीला, त्यानिमित्ताने तुम्ही आल्या आहे महाराष्ट्रामध्ये वरतून त्र्यंबकेश्वरमध्ये, तर तुमची पण एक फेरी होऊन जाईल. तर त्या आहे आणि त्यांची दीदी आहे विमल आहे. अमोल भाऊ आहे. अमोल भाऊ म्हणजे माझे मेवणे आणि विमल म्हणजे ती माझी मावस बहीण आहे. तिच्या ननंदबाई आहे गुड्डीताई. वर्षा आहे, वर्षाच्या ननंदबाई आहेत. त्याच्यानंतर आमच्या गावच्या आहे, म्हणजे जे माझं मूळ गाव आहे ना विमल राहते ते गाव, तर तिने तिच्या शेजारच्या पण बायकांना घेतलं आहे. असं 13 जणांचा ग्रुप आहे. तर सकाळी 7:30 वाजता अमोल भाऊ आणि ते पूर्ण गाडी भरून आम्हाला मोखाड्यामध्ये घ्यायला आले आणि तिथून आम्ही एका गाडीमध्ये बसलो आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आलो. तर 32 किलोमीटरची ही फेरी आहे आणि माझी तर पहिलीच फेरी यांनी केली आहे. तर यांनी लग्नाच्या अगोदर केली आहे, लग्नानंतर यांची पण नाही झालेली. आज सोमवार होता, आमचं ऑफिस होतं, तरी पण यांना म्हटलं का चला आपण दोघं पण फेरीला जाऊ, म्हणजे आपली एक फेरी तर होईल. मग आम्ही दोघं जण निघालो. विमलची दुसरी आहे, विमलची ही फेरी दुसरी आहे. तर तिनेच मला फोन केला होता का अक्का चल फेरीला, तर मग म्हटलं ठीक आहे. मग अमोल भाऊ म्हणे का अण्णा येत असेल, म्हणजे हे अमोल भाऊ म्हणे अण्णा येत असेल तर मी सुद्धा येईल फेरीला. मग ते पण आले, म्हणजे ते दोघं साडू. आमची मंडळी अजून किती माग आहे. आमची एनर्जी आहे तर आम्ही पुढे म्हणा. आमची एनर्जी आहे तोपर्यंत आम्ही पुढं, त्याच्यानंतर मग आम्ही पण मागे पडणार. रिव्हर्स टाकून घेऊ. हा
ह्या डोंगरावरती इश्क पिक्चरच्या गाण्याची शूटिंग झालेली आहे, अजय देवगण आणि काजल. तर बघा तो साप वगैरे निघालेला दाखवला आहे त्या गाण्यामध्ये, तर ह्या डोंगरावरती झालेली इथे. सांगा गाणं. देखो देखो जानम हम ते गाणं. तिथे नाही गेले रस्ता हे घ्या. कमीत कमी इथपर्यंत आमचा 10-12 किलोमीटरचा प्रवास झाला आहे. तर आम्ही ना आता फराळाचं करून घेणार आहे, कारण म्हणजे आमच्या बॅगी वगैरे हलक्या होतील जेवण वगैरे फराळाचं झालं का. तर मग आम्ही ना इथे मस्त असं ग्रुपनी बसलो आहे एक ठिकाणी, एक घराच्या बाजूला, आणि मग तिथे आम्ही फराळाचं करतोय. या नाश्ता करायला. बोला. मस्त आमचं फराळ पाणी झालंय आणि आम्ही लागलो पुढच्या प्रवासाला. हे बघा आमची मंडळी. बम बम बोले. बम बोले. नाश्ता केला आणि निघालो आता आम्ही. नाश्ता नाही, पोट भरून जेवण केलंय, फराळ फराळ केलं आणि निघालो. चला भेटते पुढे भेटूया. इथे ही बघा, इथे तुम्हाला ही गर्दी दिसते ना, इथून जायचं आहे. तर झारखंडवाल्या ताईंचा आहे ना थोडासा एक पाय दुखायला लागला आहे. मग यांनी आहे ना त्यांना मोटरसायकलवर बसून दिलं आणि ती गर्दी तुम्ही बघितली ना तिथं नेऊन सोडवायला लावलं आहे. तर त्या मग आमच्या पुढे जाणार आहेत त्या आणि त्यांची दिदी, कारण कसं त्यांचा पाय दुखतोय आणि मग आम्हाला पण मग सावकाश चालायला लागतं आहे ना, त्याच्यामुळं मग म्हटलं तुम्ही चला, कारण त्यांना चालता येत नाही आहे. मग त्या दिदीला पण म्हटलं का तू पण जा मम्मीसोबत, म्हणजे मम्मीला जोडीदारीन होशील. खूप मस्त अशी आमची फेरी होऊ राहिले, मागे पुढे. मग पुन्हा सर्वजण एक ठिकाणी थांबतात, सर्वांना येऊन देतात, पुन्हा मागे पुढे असं छान गप्पा गोष्टी करत बसत उठत मस्त अशी आमची फेरी होऊ राहिले. हे बघा आम्ही दोघे बहिणी घामाघूम झालोय, गोरच पडलो घामाने. काही मंडळी आमची पुढे आहे, काही मागे आहे. इथून पायऱ्या सुरू झाल्यात आणि चढ आहे. चढ असल्यामुळे ना इथं आलं का मग माणूस दमतंय, भरपूर असा चढ आहे डायरेक्ट डोंगरापर्यंत. चलो. हे डोंगरावरती मध्यवर्ती ठिकाणात गौतम ऋषींचं मंदिर आहे. इथे दर्शन घेतलं आणि आता पुढच्या प्रवासाला लागणार आहे. आणि आज आहे ना पाऊस नाही आहे, एकदम छान वातावरण आहे, खूप ऊन पण नाही आहे किंवा पाऊस नाही आहे, एकदम ढगाळ वातावरण आहे ना, त्याच्यामध्ये आमची छान अशी फेरी होऊ राहिले. कुठेतरी आलाच तर आला रिमझिम पाऊस, छत्री उघडायला लागत नाही असा रिमझिम पाऊस येतोय. तर बघा तुम्ही किती बघा इथे किती उंच डोंगरावरती आहे आपण. इथे गौतम ऋषींचं दर्शन घेतल्यानंतर इथून खाली उतरायचं आहे. बघा इथे पायऱ्या आहे आणि ह्या पायऱ्यांनी खाली उतरायचं आहे आपल्याला. चला ताई. लहान मुलं आहेत, त्याच्यानंतर म्हातारी माणसंसुद्धा आहे, कोणी कोणी तर बिना चप्पलचं. आम्ही रस्त्याला बघितलं का लोकांनी रस्त्याच्या साईडला अशा चपला टाकून दिल्यात आणि बिना चप्पलचे चाललेत. तर बघा किती भाविकांची गर्दी, श्रद्धेने सर्वजण येतात. सोबत आमची जोडीना पहिलीच फेरी, विमलची आणि अमोल भाऊंची पण सोबत जोडीने पहिलीच फेरी आहे. अजून 10 ते 12 किलोमीटर. अजून आम्हाला 10 ते 12 किलोमीटर जायचे. उतरायला काय वाटत नाही, उतरायला काय नाही वाटत. उतरायला काय नव्हतं. रविवारी हे मला म्हणे का सोमवार आहे उद्या, तर आपलं ऑफिस बंद राहील. तर मी यांना म्हटलं असू द्या, चला म्हटलं आपण मंगळवारी ते कामं करू, पण चला आपली सोबतची फेरी होईल. तर ते म्हणे चल तुझी इच्छा आहे ना तर मग जाऊया. तर माझी इच्छा खातर लगेच हे आले. आणि अमोल भाऊ म्हणे का अण्णा असला तर मी पण येईल, नाही तर मग मी एकटाच येणार नाही. तर हे बघा ह्या लाल ड्रेसवाल्या गुड्डीताई आहे, विमलच्या ननंदबाई. हे दररोज मॉर्निंग वॉकला जातात ना, त्याच्यामुळे त्यांना खूप चालायचा स्पीड आहे. इतके पुढे राहतात का आमच्या सगळ्यांच्या पुढे पुढे राहतात, सोबत राहतात आणि परत पुढे निघून जातात. अमोल भाऊ पण तेवढेच स्पीडनं चालतात, पण मग थांबतात आम्हाला येऊ देऊपर्यंत. पायऱ्या उतरल्यानंतर पुन्हा झारखंडच्या ताईंला आम्ही गाडीत बसून दिलं आणि डायरेक्ट त्र्यंबकेश्वरलाच नेऊन गजानन महाराजांच्या मंदिराजवळ गाडी पार्किंग आहे ना तिथे नेऊन पोहोचवलं. तर त्यांनाच ही काठी घेतली होती. आणि मी
बघा ह्या ताई माझे ब्लॉग बघतात आणि आज आम्ही फेरीला आहे तर आमची वेळ झाली आहे. त्यांनी मला ओळखलं त्यांच्या दीदीने. छान वाटलं तुम्हाला भेटलं. हे बघा आम्ही ना त्र्यंबकेश्वरला फेरीला आलो होतो तर ह्या ताई पण होत्या आणि आता आम्ही इथं येऊन जरा वेळ बसलो खुर्चीवर तर ह्या दीदीने मला ओळखलं का मावशी तुम्ही व्हिडिओ बनवता का तर हो ह्या ताई नाशिकवरून आले फेरीला आणि आम्ही मोखड्यावरतून आले तर खरंच माझ्या सबस्क्रायबर ताई मला भेटले ना खरंच छान वाटलं आणि त्यांना भेटून येणं मला खूप आनंद झाला कारण कसं असतं त्या मला बघतात व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला कधी नाही बघितलं ना असं आहे त्याच्यामुळे मला खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. हाय, कुठे आता आपण अमोल भाऊ आता आपण सापगाव इथे पोहोचलेलो आहे. थोड्याच वेळात त्र्यंबकेश्वर ते गेले का अर्ध्या तासाचा रस्ता राहिलेला आहे. अर्ध्या तासाचा रस्ता आहे. आणि एकदम आम्ही 10:30ला निघालो इथं 4:30ला सापगावमध्ये पोहोचलो. एकदम असे थोडा पण आम्हाला काही आठवलेलं नाही. आम्ही एकदम मजेत चाललो का काय का थकलो पूर्ण हसत खेळत आम्ही फेरी पूर्ण केली. हा मजेत एकदम एकदम full बसत enjoy. उठत गप्पा अजून एक गोष्टी सांगतो फिरी. आणि बघा आमची मागे हे सर्व काही मंडळी चाललेत काठ्या टेकवीत टेकवीत. ह्या ठिकाणाचं नाव आहे गणपतबारी आणि इथून 3 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे. तर इथे आहे गणपती बाप्पांचं मंदिर, पुरातन काळामधलं मंदिर आहे. तर इथे दर्शन घेतलं आणि आता आम्ही इथून पुढे त्र्यंबकेश्वरला निघालोय. तर हां आता त्र्यंबकेश्वरची फेरी मारताना काय काय काळजी घ्यायची काय नाही ते थोडंफार मी तुम्हाला सांगते कारण माझी पहिलीच फेरी होती आणि मी ती मारली त्याच्यामुळं मग मला आता माहिती झालं का रस्ते एकदम छान आहे, सिमेंटचे रस्ते. पूर्वी हे सांगतात का एकदम असे छोटे छोटे रस्ते होते, रस्ते वगैरे नव्हते, काट्याकुट्यांतून चालायला लागायचं. तर आता सिमेंटचे रस्ते, त्याच्याच नंतर रस्त्याला भरपूर असे पोलीस राहतात त्याच्यामुळं घाबरायची गरज नाही आहे. तुम्हाला जेवणाचा डब्बा वगैरे आणायचा असला तर तुम्ही आणू शकता, नाही आणला तरी रस्त्याला ठिकठिकाणी तुझं पाहता सामोरे दृष्टी न फिरे माघारी तो हे सरिता निराळे भवन मेळ विखारे कामनी बळी जीव दिला पायंतळी. सोबत पैसे ठेवायचे, जास्त पैसे ठेवायची गरज नाही. 100-500 रुपये ठेवले ना तरी चालेल. का रस्त्याला केळी मिळतात, चिक्की मिळते, राजगिरा लाडू फराळाचं वगैरे काही मिळतं, पाण्याच्या बॉटल मिळतात किंवा उपवास नसेल आणि जेवण करायचं असलं तर वडे पाव वगैरे सर्वच काही मिळतं. फक्त येताना शूज घालून यायचे, सॉक्स आणि शूज घालायचे, डोक्यामध्ये टोपी ठेवायची किंवा सोबत स्कार्फ ठेवायचा आणि पाण्याची बॉटल एक ठेवायची. बाकी एकदम छान, बाकी काही नाही, एकदम व्यवस्थित अशी फेरी होते. चप्पलनी काय होतं पाय सरकतात तसं शूजने एकदम व्यवस्थित चालता येतं आणि घाबरायचं तर बिलकुलच नाही. भरपूर रस्त्याला गर्दी राहते, थोडं मागं पुढे झालं तरी आपल्याला माहितीच आहे प्रत्येकजण फेरीला आलंय ते जिथे पोचायचं आहे ते तिथंच पोचणार आहे. तर आता आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये आलो गजानन महाराजांच्या इथे मस्त असं आता काय तरी आता काही मंडळी आमची गेली जेस्तेच्या मार्गाने, जेस्तेच्या घरी निघून गाड्या वगैरे भेटल्यानंतर आणि आता आम्हाला पण जायचं आहे. पण आधी ना आम्ही दर्शन घेणार आहे गजानन महाराजांचं आणि त्याच्यानंतर आम्ही हरी साडी आणि पिल्ली साडी इकडे बसून राहिले का नया नाम रखा है. चला आता गजानन महाराज दर्शन घेऊ आणि मला लगेच घरी जाऊ. एवढ्या महिन्याभरात गजानन महाराजांचं आमचं 2 वेळेस दर्शन झालं, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि आज. तर चला तुम्ही पण घ्या गजानन महाराजांचं दर्शन. आणि आमची त्र्यंबकेश्वरची फेरी खूप छान अशी निर्विघ्नपणे पार पडली. तर खरंच खूप छान वाटलं आणि खूप मोठी फेरी होती. बघा ना आता आपण 2 वेळेस आलो व्हिडिओ आणि फोटो काढले. येऊ द्या ना. मस्त आमचं गजानन महाराजांचं दर्शन झालं. आता आम्ही गाडीकडे चाललो, घरी निघायचं आहे.
तर चला. हे बघा आता तुम्हाला हे भाविक दिसताय ना, हे फेरीला निघाले. संध्याकाळी 6च्या फेरीला चाललेत. विमलनी ह्या सर्व जणींना फेरीला आणलं होतं. तर गुलाबबाई आहे, मीराबाई आहे, कविता आहे, तर त्यांच्या सुद्धा फेऱ्या झाल्या. त्यांच्या जास्त झाले आहे, मागच्या वर्षी पण आल्या होत्या त्या. 6:30 वाजले. 6:30 वाजता आम्ही त्र्यंबकेश्वर मध्येच. काय म्हणजे मी घेतलं काय काय झाडं कसली तो फुल आहे, काहीतरी फुलाचा वेल आहे. हा, तर ते तोडून घेतले. बोला बोला पेढ. आता आम्ही पेढे घेऊ. हा, आता पेढे घेऊ. प्रसाद हा, प्रसाद सॉरी प्रसाद घेऊ राहिले. हो ते ये पा. आमची खूप मस्त अशी त्र्यंबकेश्वरची फेरी झाली. हसत खेळत गप्पा गोष्टी मारीत. जरा ग्रुपनं आल्यावर छान वाटतं. एक दोघांमध्ये मज्जा नाही येत, पण जास्त जण असले ना का मग छान वाटतंय. 7:30 वाजता आम्ही घरी पोहोचलो. घरी पोचता पोचता आम्हाला 7:30 वाजले. आता मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ करणार आणि त्याच्यानंतर मग पुढे काय खाणं पिणं बघूया. तर आता ना मी ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.